ननाजी, ठिकठिकाणी विद्यार्थ्यांच्या लाठीचार्जनंतर आंदोलन चालू आहे. स्वतः राहुल गांधी देखील पंतप्रधानांच्या दिल्लीतील निवासस्थानाबाहेर ठिय्या देऊन बसलेले आहेत. त्यांच्यासोबत अनेक विरोधी पक्षातील नेते देखील पाहायला मिळत आहेत. काय आपली पहिली प्रतिक्रिया? आम्ही पहिल्याच दिवशी सांगत होतो की विद्यार्थ्यांच्या नावावर हे राजकीय आंदोलन केलं जातंय. ज्या पद्धतीनं राहुल गांधी आता समोर आले, अरविंद केजरीवाल समोर आले होते, त्यामुळं विद्यार्थ्यांच्या नावावर राजकारण करण्याचं काम, राजकीय पोळी भाजण्याचं काम काँग्रेसकडनं केलं जातंय, आम आदमी पार्टीकडनं केलं जातंय. नीटची परीक्षा सुरळीत झाली, त्यानंतर देखील अशा पद्धतीचं आंदोलन सुरू आहे. आणि या आंदोलनामध्ये काय घोषणा दिल्या जातात? औरंगजेब जिंदाबाद, अल्लाह सिर्फ अल्लाह का नाम रहेगा, या घोषणा या आंदोलनामध्ये कुठून आल्या? या आंदोलनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना मारण्याची भाषा का केली जाते? याचं उत्तर राहुल गांधींनी दिलं पाहिजे, अरविंद केजरीवाल यांनी दिलं पाहिजे. विद्यार्थ्यांच्या नावावर राजकारण करायचं आणि राजकीय पोळी भाजायची सुरुवातीपासून आम्ही सांगत होतो की हे विद्यार्थ्यांचं आंदोलन नाही, तर हे राजकीय आंदोलन आहे. आणि राजकीय आंदोलनाचा खरा चेहरा पुढे आलेला आहे. काँग्रेसच्या बुरखा या निमित्ताने फाडलेला आहे आणि राहुल गांधींचा असली चेहरा या आंदोलनामागे होता, हे पुन्हा एकदा उघड झाले. दुसरा प्रश्न असा होता की एकंदरीतच उद्धव ठाकरे देखील आता उद्या जात आहेत या आंदोलना ठिकाणी भेट देण्यासाठी, आणि आदित्य ठाकरे बोलतायत की एकंदरीतच आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न आहे तो सरकारकडून केला जातोय. आपण बघताय की ज्या पद्धतीनं काल आंदोलनाच्या वेळी पोलिसांना मारहाण करण्यात आली, आपल्या जवानांना मारहाण करण्यात आली, पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. हे दगडफेक करणारे कोण आहेत? कलम 370च्या विरोधामध्ये याच आंदोलनामध्ये भाषण करणारे कोण आहेत? याचा शोध घेतला पाहिजे. ज्या पद्धतीनं पोलिसांवर दगडफेक करण्यात आली, जवानांना घेरून त्यांचं मॉब लिंचिंग करण्याचा प्रयत्न काल दिल्लीमध्ये करण्यात आला, हे षडयंत्र होतं आणि ते ओळखलेलं आहे. मुळामध्ये आदित्य ठाकरे यांना माझं सांगणं आहे की आदित्य ठाकरे, फेस तुमच्या तोंडाला आलाय. तुम्हाला जनतेनं नाकारलंय, तुम्हाला निवडून येता येत नाही, लोक तुम्हाला नाकारतायत, म्हणून अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या नावावर तुम्ही आपलं दुकान चालवण्याचा प्रयत्न करतायत, तुम्ही आपलं राजकीय पोळी भाजवण्याचा प्रयत्न करताय. परंतु एक लक्षात घ्या, या देशातले तरुण पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी आहेत, भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आहेत. तुम्ही हिंदुस्थानींवरती लाठीचार्ज केला, आणि इतकंच नाही तर ज्यावेळी मनमोहन सिंगांचं सरकार होतं, शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या वेळी कोण ना कोणतरी भेटायला जायचं, मात्र यावेळी सरकारकडून कुणीही भेटायला जात नाही असं ते बोलतायत आदित्य ठाकरे. आदित्य ठाकरेंना सांगायचं, जेव्हा मनमोहन सिंहांचं सरकार होतं तेव्हा रामदेव बाबांना रात्रीतनं लाठी हल्ला करून उठवणारे कोण होते? मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळ्याबारी करणारे कोण होते? हे एकदा आदित्य ठाकरेंनी राहुल गांधींना जाऊन विचारलं पाहिजे. आदित्य ठाकरेंनी शरद पवार साहेबांना जाऊन विचारलं पाहिजे होतं की मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळीबार तुम्ही का केला? काल आपण बघता की आंदोलनामध्ये कुठेही हिंसाचार होऊ नये यासाठी सरकारनं प्रयत्न केले, सरकारनं संयम दाखवला, तरी देखील फक्त आणि फक्त राजकारण करण्यासाठी आज राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या निवासस्थानाबाहेर जाऊन आंदोलन करतायत. या आंदोलनामागचा असली चेहरा काँग्रेसचा होता, या आंदोलनामागचा खरा चेहरा राहुल गांधींचा होता, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. काँग्रेसमध्ये हिंमत असेल तर निवडणुकीच्या मैदानात या, तुम्हाला आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण राहुल गांधींनी स्वतःच्या नावावर आंदोलन करावं, राहुल गांधींनी काँग्रेसच्या बॅनर खाली आंदोलन करावं, विद्यार्थ्यांची नावं पुढं करायची आणि आपला राजकीय अजेंडा रेटायचा, हे राहुल गांधींचं धोरण आहे. दुर्दैवानं उद्धवजी ठाकरे गेल्या काही दिवसापासून काँग्रेसच्या वळसणीला जाऊन बसलेले आहेत. आदित्य ठाकरे काँग्रेसच्या वळसणीला जाऊन बसलेत. राहुल गांधी जसं सांगतायत तसं आदित्य ठाकरे पत्रकार परिषद घेत आहेत, राहुल गांधी तसं सांगतायत जसं उद्धवजी ठाकरे वागतायत. मुळामध्ये हा फक्त आणि फक्त काँग्रेसचा अजेंडा आहे, त्याला उद्धवजी ठाकरे, आदित्य ठाकरे बळी पडलेत. बाहेरच्या प्रवृत्ती इथे काही बिघडवू शकतात. तर गेल्या 12 वर्षांमध्ये 10 वर्ष हे फडणवीसच मुख्यमंत्री, गृहमंत्री होते, त्यामुळे हे त्यांचं फेल्युअर नाही का असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला. आणि भाजपच्या तोंडाला फेस आलाय, त्यामुळे त्यांच्या विरोधात कुणी काही बोललं तरी अनावश्यक वाटतं असंही ते बोलतायत. आदित्य ठाकरे, तुमच्या तोंडाला फेस आलाय, महाराष्ट्राने तुम्हाला पुरता फेस आणलेला आहे. त्यामुळं तुम्ही आता काँग्रेसच्या सांगण्यावरनं, राहुल गांधींच्या सांगण्यावरनं या प्रोटेस्टला पाठिंबा देतायत.
तुम्हाला माहिती आहे की जनता तुमच्यासोबत नाही. हे जे काही कथित आंदोलन सुरू आहे ते आंदोलन काँग्रेसचा राजकीय अजेंडा आहे हे पूर्णपणे स्पष्ट झालेलं आहे. मुळामध्ये पण मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांवर टीका करण्याची आदित्य ठाकरे यांची पात्रता नाही. देवाभाऊ गेली 10 वर्ष महाराष्ट्र व्यवस्थित सांभाळतायत. ज्या पद्धतीनं दिल्लीच्या आंदोलनामध्ये काही परकीय शक्तींचा हात असण्याची शंका सातत्यानं उपस्थित केली जाते त्याबद्दल शंका उपस्थित केली गेली. ज्या पद्धतीनं औरंगजेबाचे फोटो कसे आले होते तिथे, फक्त अल्लाह का नाम रहेगा बाकी कुणाचंही नाव राहणार नाही हे कसं आलं. 370 कलमाच्या विरोधामध्ये जंतर मंतरवर भाषणं कोणी केली. स्वामी प्रेमानंद पाखंडी आहेत. हे कसलं आंदोलन आहे. स्वामी प्रेमानंदांना पाखंडी म्हणायचं, 370 कलमाला विरोध करायचा, औरंगजेबाचे फोटो फडकवायचे, हे तुमचं आंदोलन आहे का. या आंदोलनाचा औरंगजेबाचा आणि विद्यार्थ्यांच्या नीटच्या परीक्षेचा काय संबंध आहे. स्वामी प्रेमानंद पाखंडी आहे म्हणण्याचा आणि नीटच्या आंदोलनाचा काय संबंध आहे. याचं उत्तर एकदा आदित्य ठाकरेंनी स्वतःच्या मनाला विचारलं पाहिजे. बाळासाहेब ठाकरे म्हटले होते की माझ्या पक्षाची काँग्रेस झाली तर मी पूर्ण दुकान बंद करतो. दुर्दैवानं उद्धवजी ठाकरे काँग्रेसच्या खासदाराप्रमाणे वागतायत. आदित्य ठाकरे काँग्रेसच्या प्रवक्त्यांची भाषा बोलतायत. हे महाराष्ट्र बघतोय. प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे 23 तारखेला. आदित्य ठाकरे बोलतात देशभरामध्ये हे अशा प्रकारचं बंद व्हायला हवा. इतकंच नाही तर महाराष्ट्रामध्ये आता ठिकठिकाणी आंदोलन होणार. कोणत्याही पक्षाचा झेंडा हाती न घेता आम्ही पुढे येऊन आंदोलन करू म्हणून प्रकाश आंबेडकरांना एकच विनंती आहे की तुम्ही शांततामय मार्गानं महाराष्ट्र बंदची हाक द्या, परंतु तुम्ही अफजल खान औरंगजेबाचा उदोउदो करण्याचा प्रयत्न करत असाल तर ते सहन केलं जाणार नाही. ज्या पद्धतीनं औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन फुलं कुणी उधळले होते हे प्रकाश आंबेडकरांना माहिती आहे. प्रकाश आंबेडकर महाराष्ट्राने तुम्हाला बघितलेलं आहे. तुम्ही आपला राजकीय अजेंडा विद्यार्थ्यांच्या नावावर रेटू नका. महाराष्ट्रात तुमचा हा राजकीय अजेंडा चालणार नाही. तुम्ही कितीही प्रयत्न केले तरुणांची माथी भडकायची तर ती भडकली जाणार नाही. इथला जेनझी हा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी आहे, देवाभाऊंच्या पाठीशी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुलं नाहीत म्हणून ह्या मुलांची व्यथा जी आहे ते त्यांना कळणार नाहीत असं अरविंद केजरीवाल. मुळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवेळेला परीक्षा पे चर्चा करतात, विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. तुमच्यासारखं स्वतः बंगल्यामध्ये राहणं, 5 स्टार बंगला बांधणं, दिल्लीमध्ये घोटाळे करणं हे अरविंदजी केजरीवाल यांचं काम बघितलंय. दिल्लीकरांनी अरविंद केजरीवाल यांना घरी बसवलंय कारण शीश महलमध्ये राहणारे मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांची कारकीर्द आहे. दारूमध्ये घोटाळा करणारे मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांची कारकीर्द आहे. त्यामुळे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करू नये. या देशातील 140 कोटी जनता पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी आहे, जेन झीच्या पाठीशी आहे. तुम्ही विद्यार्थ्यांचं नाव पुढे करून स्वतःची राजकीय अजेंडा आणि पोळी भाजण्याचा प्रयत्न करता, परंतु देशातील जनता विद्यार्थी सुज्ञ आहे. भाजपला माज जो आहे तो सत्तेचा आला आहे असं अमित ठाकरे यांनी टीका. अमित ठाकरेजी आपल्याला दादरमधून विधानसभेच्या निवडणुकीला जिंकता आलं नाही. तिथं मला वाटतं जेमतेम 15,000 मतं तुम्हाला मिळाली आणि तुम्ही भारतीय जनता पार्टीला माज आलाय हे सांगताय. देशामध्ये भारतीय जनता पार्टी ही लोकांमध्ये राहते आणि निवडून येते. आपण दादरमध्ये आपल्याला डिपॉझिट वाचवता आलं नाही, त्याकडे अमितजींनी थोडं लक्ष दिलं तर पुढच्या वेळेला कदाचित दादरची जागा ते जिंकू शकतील. परंतु आपल्या दादरमध्ये काय चाललंय हे बघायचं नाही आणि जंतर मंतरच्या आंदोलनावर टीका करायची. अमितजी ज्या पद्धतीनं उद्धवजी ठाकरे हे काँग्रेसचे बटीक होण्याचा प्रयत्न करतायत, दुर्दैवानं तुम्ही ते करू नका. तुम्ही राज ठाकरे यांचे विचार पुढे नेण्याचं काम करा, हिंदुत्ववादाचे विचार पुढे नेण्याचं काम करा आणि त्यातनं वेळ मिळाला तर दादरकडे थोडंसं लक्ष द्या. पुढच्या वेळेला विधानसभेला अशी वेळ येणार नाही. सरकार मानसिक रुग्ण झालेलं आहे, त्यांना रुग्णालयात भरती करण्याची गरज आहे अशी टीका आता राज ठाकरेंनी केली या लाठीचार्जनंतर. मुळामध्ये राजजी ठाकरे यांनी बघितलं पाहिजे की कुठेही पोलिसांनी लाठीचार्ज करायला सुरुवात केली नव्हती, परंतु ज्या पद्धतीनं पोलिसांना मारहाण करण्यात आली, पोलिसांवर दगडफेक झाली, जवानांचं मॉब लिंचिंग करण्याचा प्रयत्न झाला, त्याच्यानंतर पोलिसांनी त्याला प्रत्युत्तर म्हणून
काल काही ठिकाणी सौम्य लाठीचार केला. माझी राज ठाकरेंना देखील नम्र विनंती आहे की आपण या काँग्रेसच्या राजकीय अजेंड्याला राज ठाकरेंनी बळी पडू नये. राहुल गांधींचा राजकीय अजेंडा आहे की या देशामध्ये अराजकता निर्माण झाली पाहिजे. ज्या पद्धतीनं बांगलादेश आणि नेपाळमध्ये परिस्थिती झाली त्याच पद्धतीनं या देशामध्ये परिस्थिती व्हावी हा काँग्रेसचा राजकीय अजेंडा आहे. त्या अजेंड्याला राज ठाकरे यांनी बळी पडू नये एवढीच माझी त्यांना विनंती आहे. एक शेवटचा प्रश्न घेतो. एकंदरीतच आता उद्धव ठाकरे देखील दिल्लीला जंतर मंतरसाठी उद्या भेट देण्यासाठी रवाना झालेले आहेत. काय वाटतं एकंदरीत की विरोधक ज्या प्रकारे आता जंतर मंतरवर जमू लागलेले आहेत, भाजप समोरील आव्हान, सरकार समोरील आव्हान वाढलेलं आहे का? जे उद्धवजी ठाकरे सरकार असताना घराच्या बाहेर पडत नाहीत ते या आंदोलनाच्या निमित्ताने का होईना मातोश्रीच्या बाहेर पडतायत, ठीक आहे, हरकत नाही. परंतु जनता सुज्ञ आहे, त्यांना माहिती आहे की काँग्रेसच्या दबावामुळे उद्धवजी ठाकरेंना दिल्लीत जावं लागतंय. राहुल गांधींनी सांगितलंय की उद्या दिल्लीत नाही आलात तर आम्ही तुमच्यासोबत राहणार नाहीत. म्हणून फक्त आणि फक्त काँग्रेसच्या दबावापोटी, राहुल गांधींच्या दबावापोटी उद्धवजी ठाकरे यांना मातोश्री सोडून दिल्ली गाठावी लागते. उद्धवजी जे दुकान काँग्रेससोबत गेल्यानंतर बाळासाहेबांनी बंद करायला सांगितलं होतं त्या काँग्रेसच्या सांगण्यावरनं तुम्ही दिल्लीला जाताय. परंतु एक लक्षात घ्या, या काँग्रेसला देशाने नाकारलेलं आहे. जे काँग्रेससोबत जातील त्या सगळ्यांना देखील देश नाकारेल. कारण विद्यार्थ्यांसोबत भारतीय जनता पार्टी आहे, विद्यार्थ्यांसोबत, तरुणांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहेत. परंतु तुमच्यासारखे लोक फक्त काँग्रेसच्या राजकीय अजेंड्याला बळी पडतायत. खूप खूप धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.